सगळं शांतपणे बलात्कार पार पडला, त्याच्यामुळे बाहेर कळलं नाही। ही आमची गृहराज्यमंत्र्यांची भूमिका आहे। म्हणजे काय करायला पाहिजे, काय करायला पाहिजे? एका अबलेवर गाडीमध्ये जबरदस्ती होते, विनयभंग होतो आहे, बलात्कार होतो आहे आणि तिने स्ट्रगल केलं नाही म्हटलं, हा त्यांचा शब्द आहे। तिने स्ट्रगल केलं नाही, त्याच्यामुळे आम्हाला बाहेर कळलं नाही। म्हणजे स्ट्रगल करायचं म्हणजे काय करायचं? तिचा गळा दाबलाय, तिचा घसा दाबलाय, तिचं तोंड दाबलाय, तिच्यावर जबरदस्ती होती। पण पोलिसांनी आरोपीला पकडल्याचं आपण सांगताय, त्याबद्दल नक्कीच पोलिसांचं अभिनंदन। 200 पोलीस कामाला लागले होते, उसाच्या फडात शोधतायत, तिकडे शोधतायत, तिकडे शोधतायत। पण यांची हिंमत कशी होते सगळं करण्याची, हा पहिला प्रश्न। आणि पुण्यामध्ये खास करून पुण्यामध्ये ज्या पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत, त्यांना दादा म्हणतात, हे राज्यातच का घडतंय सगळ्या गोष्टी? कायद्याचा धाक नाही, पोलिसांची भीती राहिलेली नाही। पोलिसांना आणि कायद्याला आम्ही कसाही प्रकारे मॅनेज करू शकतो, हा आत्मविश्वास आहे। गुंडांमध्ये न्यायालयामध्ये आम्ही हवा तो निर्णय घेऊ शकतो, हा एक आत्मविश्वास आहे। आणि ह्याच्यातून राजकीय वरदहस्त लाभलेले अशा प्रकारचे गुन्हेगार हे मोकाट सुटतात। राजकीय पक्षाचे हे गुन्हेगार, जे गुन्हेगार आहेत, त्यांना कोणताही पक्ष नसतो, लक्षात घ्या। आता काही लोकांनी याच्याबरोबर संबंध, या आमदाराबरोबर संबंध, त्या आमदाराबरोबर संबंध, हे अत्यंत चुकीचं आहे। अशा प्रकारचे गुन्हेगार हे कोणाचे नसतात, ते कोणाच्याही व्यासपीठावर जाऊन फोटो काढतात आणि आपला रुबाब गाजवतात। अशा गुन्हेगारांना कठोर शासन जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत ही विकृती वाढतच जाईल। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती